नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवातच पॉझिटिव्ह 200-250 पॉईंट 23,400च्या आसपास केलेली, जो आपला महत्त्वपूर्ण रेझिस्टन्स झोन आहे 23,400-500, ऑलमोस्ट 23,400च्या आसपास निफ्टीची ओपनिंग सकाळी पॉझिटिव्ह झाली, 200-250 पॉईंट पॉझिटिव्ह. त्यामागचं रिझन होतं काल डावजन्समध्ये आलेली 950 पॉईंटची तेजी. त्याच्या पाठोपाठ अमेरिका जे काल इराणवर काल गुरुवारी रात्री हल्ले करणार होतो, एक्स्ट्रीम हल्ले, काल ते अमेरिकेनं पोस्टपोन केले आणि आमची डीलची चर्चा सुरू आहे डील्स होण्याची, त्यामुळं मी हल्ले पोस्टपोन करतो अशा पद्धतीचं वक्तव्य काल US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं. त्यामुळं डावजन्समध्ये 900 पॉईंटची तेजी राहिली. परिणामी आज आपले मार्केट्स त्या न्यूजमुळं ऑलमोस्ट सगळे ग्लोबल मार्केट्स पॉझिटिव्ह 200-250 पॉईंट पॉझिटिव्ह, त्यामुळे निफ्टी उघडले आणि ग्लोबल मार्केटसुद्धा 1-1.5% पॉझिटिव्ह होते आणि एंटायर दिवसभर निफ्टी ऑलमोस्ट 200 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये ट्रेड करत राहिली 23,300 ते 23,400 या रेंजमध्ये, ऑलमोस्ट दुपारच्या 17पर्यंत 1-1.5 वाजेपर्यंत. पण 1-1.5 नंतरनं मात्र इमिजिएट निफ्टीला 1 तासामध्ये ऑलमोस्ट 300 पॉईंटचा बाउन्स आला, 200-250 पॉईंटचा बाउन्स आला म्हणता येईल. सेन्सेक्सला जवळपास 800 पॉईंटचा बाउन्स 1 तासामध्ये आला, म्हणजे दुपारी 1:30 ते 2च्या आसपास आपण म्हणता येईल, 2-2:30पर्यंत. त्यावेळी कारण डोनाल्ड ट्रम्प यांचं दुपारी स्टेटमेंट आलं की आमची आणि इराणसोबतचं वॉर संपते आणि आम्ही लवकरच डील करू, अशा पद्धतीचं वक्तव्य आलं. त्यामुळे क्रूड ऑइलच्या प्रायसेसमध्ये 4 ते 5% फाॅल आला. परिणामी ग्लोबल मार्केट, युरोपियन मार्केट शूट झालं. परिणामी आपलंही मार्केट त्या 1 तासामध्ये, जसं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वक्तव्य आलं की आम्ही इराणसोबत डील करतो आहे, त्या 1 तासामध्ये सेन्सेक्स 800 पॉईंट, निफ्टी 200-250 पॉईंट तेजीमध्ये आला आणि परिणामी क्लोजिंगपर्यंत निफ्टी त्या न्यूजमुळं ऑलमोस्ट 23,600च्या वर 450 पॉईंट पॉझिटिव्ह, सेन्सेक्स जवळपास 1700 पॉईंट पॉझिटिव्ह आणि बँक निफ्टी जवळपास 1600 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाला. आणि मार्केटसाठी बऱ्याच दिवसांनी एक पॉझिटिव्ह ब्रेक थ्रू आला आहे. जे मग गेल्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचदा म्हणलं आहे की निफ्टी रेंज बाउंड आहे, एव्हा अजूनही 23,800 क्रॉस करणं गरजेचं आहे, कारण 23,800 महत्त्वपूर्ण रेझिस्टन्स आहे. 23,800 क्रॉस करून मेंटेन राहिला, एव्हा 24,000च्या वर गेलो तर फर्दर अपवर्ड मोमेंटम येऊ शकते. कारण ट्रम्प यांचं वक्तव्य कसं आहे, आज एक केलं तर उद्या दुसरं वक्तव्य करतात आणि वीकेंड आहे आणि या वक्तव्याच्या जोरावरच मार्केटमध्ये थोडंसं बाउन्स आला आणि परिणामी क्लोजिंगला जसं निफ्टी 23,500च्या वरती सस्टेन झाला 2:30 नंतरनं एक शॉर्ट कवरिंग आलं म्हणता येईल, कारण बरेच पोझिशन शॉर्ट्स होत्या मार्केटमध्ये, कारण गेले 10-12 दिवस मार्केट वीक होतं. हायर लेवलवरून सेलिंग येत होतं FIचं, ॲज युजल FIचं सेलिंग सुरू आहे, त्यामुळं मार्केटमध्ये शॉर्ट पोझिशन होते आणि जसं 23,500च्या वर निफ्टी गेली शॉर्ट कवरिंगने निफ्टी 23,600च्या वर जाऊन बंद झालेलं आहे. त्यामुळे ओव्हरऑल एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट सह दिवसाची सुरुवात झालेली, जे एक चांगलं क्लोजिंग निफ्टीला 400 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आपल्याला बघायला मिळतं. ओव्हरऑल न्यूज बेस तेजी आहे. इराण आणि USची डील होईल, यामुळं जर वीकेंडपर्यंत ही न्यूज कन्फर्म राहिली, आज US मार्केटमध्ये तेजी राहिली, तर मला वाटते सोमवारीसुद्धा आपण निश्चित पॉझिटिव्ह 100-200 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये निफ्टी ओपनिंग होऊ शकतं, स्टार्ट होऊ शकतं. पण निफ्टीला हायर लेवलला 23,800 स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे, कारण जसं आपण 23,800 लास्ट टाईम बघितलं, ब्रेक केला, त्यानंतर निफ्टीला 23,000पर्यंतचा फॉल आला आहे. त्यामुळे 23,800 खूप महत्त्वपूर्ण सपोर्ट उद्याच्या सोमवारच्या सेशनला आहे आणि एंटायर वीकसाठी आहे. 23,800 स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे. तर निफ्टी सोमवारी 23,600च्या वर गेला तर 23,750-800पर्यंत जाऊ शकतो. 23,750-800 स्ट्रॉंग रेझिस्टन्स झोन आहे. 23,600च्या खाली आला तर 23,500पर्यंत येऊ शकतं. 23,500 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे निफ्टीसाठी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला. बँक निफ्टी ऑलरेडी ब्रेकआउटमध्ये आहे. बँक निफ्टीला हायर लेवलला जवळपास 57,400 ते 500पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. जर 57,000च्या वरती क्लाइम केला तर 56,800च्या आसपास बंद आहे. 57,000 क्रॉस केला तर 57,400 ते 500पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतो. अदरवाईज लोअर लेवलला 56,500 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. लोअर लेवलला बँक निफ्टीसाठी 56,500 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. या 2 लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये सोमवार ट्रेड करू शकता. FI याचा आजचा डेटा अवेलेबल नाही, पण काल गुरुवारी FIsनी 2,200 करोडची विक्री केली, तर DIsनी जवळपास 5,000 करोडची खरेदी केली. त्यामुळे FIची विक्री कंटिन्यू आहे. जर FIची विक्री थांबली तर मला वाटते मार्केटला फर्दर अपवर्ड मोमेंटम येऊ शकतो. व्होलॅटिलिटी इंडेक्स विक्स जो आहे तो 15च्या खाली आला आहे, त्यामुळे मला वाटते थोडीशी व्होलॅटिलिटी कमी राहील आणि सस्टेनेबल अपवर्ड मोमेंटम मार्केट निश्चित दाखवू शकेल येणाऱ्या दिवसांमध्ये. आज NSEमध्ये 2,518 शेअर्स वाढले, त्या बाजूला 481 शेअर्स वाढले. निफ्टीमध्ये 39 शेअर्स वाढले, त्या बाजूला 11 शेअरमध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये NSEमध्ये जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये आज IT सेक्टर किरकोळ मायनसमध्ये बंद आहे. दिवसभर ही मायनसमध्येच ट्रेड करत होतं, पण वाढणाऱ्या सेक्टर्समध्ये आज बँकिंग सेक्टरनं लीड केले, त्यापाठोपाठ रिॲलिटी सेक्टर, त्यानंतर ऑटो, मेटल, FMCG, एनर्जी, ऑइल अँड गॅस या सगळ्या सेक्टरमध्ये आज तेजी बघायला मिळते.
ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी युरोपियन मार्केट्स 1.5 ते 2% पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर्ससुद्धा 300 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. काल डाव जोन्सनं 900 पॉईंटची तेजी केल्यानंतरसुद्धा 300 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. तर न्यूजच आहे की ट्रम्प यांचं जे वक्तव्य आहे की इराणसोबत आम्ही डील करतो आहे, त्यामुळेच ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा तेजी आहे. त्यामुळे बघूया जर आज US मार्केटमध्ये आणखी चांगली तेजी झाली 400-500 पॉईंटची, तर सोमवारी आपण निश्चित चांगला पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. पण हायर लेवलला निफ्टीला 23,750 800च्या आसपास स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, हे थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर बघूया सोमवारी मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.